नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 2 मे सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर काल सकाळ 8:30 ते सकाळी 8:30 दरम्यान भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागांमध्ये पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झालेली आहे. वर्धा, नागपूरकडे सुद्धा पावसाच्या नोंदी झालेत. त्यानंतर सर्वाधिक जर तापमान जर पाहिलं कालचं तर अकोला येथे 44.5, त्याखालोखाल जळगाव 44.2, सोलापूर 44.1 अंश सेल्सिअस. म्हणजे राज्यात हे जे काही शहर आहेत ही सर्वात गरम आहेत. त्यानंतर पुण्यात 41.2, सातारा 41.2. इकडे विदर्भ तर बऱ्याच ठिकाणी तापलेला आहे. फक्त पूर्व विदर्भात पावसाच्या प्रभावाने तापमान थोडंसं कमी आहे. यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर कमी दाबाचा पट्टा हा राजस्थानहून इकडे पूर्व भारताकडे आणि इकडे मध्य प्रदेशपासून दक्षिण भारताकडे अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल आहे. पण येत्या काही दिवसात पश्चिमी आवर्ताची ट्रफ येईल, दक्षिणेकडे थोडी सरकल. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्राचा भाग असला आपला, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचे भाग, त्यानंतर मग दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे सुद्धा येत्या काही दिवसात गडगडाटी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय. 4 तारखेपासून पावसात थोडीशी वाढ होत जाईल. सध्या जर आपण पाहिलं तर सध्या विशेष तीव्र पावसाचे ढग नाहीत, तर इकडे पुसदमध्ये, वर्ध्याच्या काही भागांमध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत. थोडेसे रात्री जर नागपूरच्या उत्तर भागांमध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे. रामटेक, सावनेरच्या आसपास विशेष. मात्र इतर ठिकाणी मोठा पावसाचा अंदाज नाही. मराठवाड्यात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मात्र कोणत्याही या ढगांमध्ये पाऊस देणारे ढग दिसत नाहीत. यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्याही स्थानिक वातावरण तयार झालं तर नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, अकोला या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट आणि काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. पण हे ढग स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तरच तयार होतील किंवा तरच पाऊस होईल, अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही. राज्याच्या इतर ठिकाणीही विशेष काही पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होऊ शकतो असा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर नाशिक, पूर्व नाशिक, पश्चिम बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होऊ शकतो असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुण्याचा काठाकडील भाग, लातूर, नांदेड या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यानंतर जर तापमान पाहिलं तर पुणे, साताऱ्याच्या पश्चिम भागांमध्ये तापमानात थोडीशी घट अपेक्षित आहे. तापमान तरीसुद्धा 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. नाशिककडे 40 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील. कोल्हापूरकडे तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याच जिल्ह्यांचे पूर्वेकडील भागात मध्य महाराष्ट्रातील इकडे सोलापूरपर्यंत तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस. सोलापूरचे उत्तर भाग, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, जळगाव, बुलढाणा ते अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी तापमान 42 अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकचे पूर्वेकडील भाग असतील किंवा इकडे मग नागपूरचे उत्तरेकडील भाग, भंडारा, गोंदियाचे काही भाग आहेत त्या ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. रोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.